नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. योग्य उत्तर आहे हरियाणा. पानिपत हे स्थळ हरियाणा राज्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30 प्रश्नांपैकी कमीत कमी 25 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, यक्ष प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिवाजीराव भोसले. शिवाजीराव भोसले यांनी यक्ष प्रश्न हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा, बुद्धिमापन कसोटी हे पुस्तक कोणी लिहिले? बुद्धिमापन कसोटी हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे वा ना दांडेकर. वा ना दांडेकर यांचं पुस्तक आहे बुद्धिमापन कसोटी. पुढील प्रश्न पहा, चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात. कोणता शब्द? अनाग्रही, दुराग्रही, पंचशील, पंचीकृत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दुराग्रही. लक्षात ठेवायचं आहे, चुकीच्या बाबीसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा याला काय शब्द आहे? दुराग्रही. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा याला म्हणायचं दुराग्रही. ओके. पुढचा प्रश्न पहा, पूर्व आणि पश्चिम हे पुस्तक कोणी लिहिले? पूर्व आणि पश्चिम हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न पहा, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. महत्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. नाही असं म्हटलेलं आहे. पहा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे. बरोबर आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. बरोबर आहे. ॲनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? योग्य उत्तर आहे हाय कास्ट हिंदू वुमन. हाय कास्ट हिंदू वुमन. मग हा ग्रंथ कोणी लिहिला? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, द प्रॉब्लेम ऑफ रुफी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनहिलेशन ऑफ कास्ट हे तीनही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. आणि या तीनही ग्रंथांवर पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव हे पुस्तक कोणी लिहिले? वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक आहे वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव. पुढचा प्रश्न पहा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? सेतुबंध. योग्य उत्तर आहे प्रवरसेन. सेतुबंध प्रवरसेन. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणी ॲ ओ या इंग्रजी आदत्त स्वरांना मराठी वर्णमालेत स्थान द्यावे असा विचार मांडला? प्रश्न महत्वपूर्ण आहे. पर्याय पहा, म पा सबनेस, मो के दामले, दादोबा पांडुरंग, अरविंद मंगरुळकर. योग्य उत्तर आहे अरविंद मंगरुळकर. लक्षात ठेवायचं आहे, यांनी काय विचार मांडला होता की जे काही ॲ आणि ओ हे जे काही इंग्रजी आदत्त स्वर आहे यांना मराठी वर्णमालेत स्थान द्यावे असा विचार अरविंद मंगरुळकर यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न पहा, ब्राह्मी लिपीचे सर्वात पहिले वाचन कोणी केले? कोणी केले? या ठिकाणी योग्य उत्तर आहे जेम्स प्रिन्सेस. जेम्स प्रिन्सेस यांनी ब्राह्मी लिपीचे सर्वात पहिले वाचन केले. पुढील प्रश्न पहा, भारतीय लिपीची जननी म्हणून कोणत्या लिपीला ओळखले जाते? प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय लिपीची जननी म्हणून कोणत्या लिपीला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ब्राह्मी. ब्राह्मी. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? नाही असं म्हटलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पर्याय पहा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिसा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओडिसा.
विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेश राज्यातून कर्कवृत्त जाते, पश्चिम बंगाल राज्यातून कर्कवृत्त जाते, राजस्थान राज्यातून कर्कवृत्त जाते, ओडिसा राज्यातून कर्कवृत्त जात नाही. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ट्रिक सांगितलेली आहे. कर्कवृत्त जाणारे जे काही राज्य आहे त्यासाठी आपण ट्रिक बनवली होती. काय? मित्र माझा रागू छाप, मित्र माझा रागू छाप अशी आपण ट्रिक बनवली होती. मी म्हणजे काय? मिझोराम. त्र म्हणजे काय? त्रिपुरा. म म्हणजे काय? मध्य प्रदेश. हा जो काही झ आहे, झ वर्ण झारखंड, या ठिकाणी र आहे, र वर्ण राजस्थान, गु वर्ण गुजरात, छ वर्ण छत्तीसगड आणि प वरून पश्चिम बंगाल असं आपण लक्षात ठेवलेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे मित्र माझा रागू छाप या ट्रिकमध्ये सर्व राज्य आहे की ज्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. या ठिकाणी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही असं विचारलं होतं, तर ओडिसा राज्यातून कर्कवृत्त जात नाही. ओके, पुढचा प्रश्न पहा. कोल्हापूरमध्ये 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेला आहे. कोल्हापूरमध्ये 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फसवू शकतो. आपल्याला माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, आपण लगेच काय म्हणू? महात्मा फुले. परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये जर म्हटलं तर उत्तर काय असणार आहे? तर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फसवण्यासाठी पहिला पर्याय महात्मा फुले दिलेला आहे. जर असा प्रश्न विचारला असता की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर उत्तर आलं असतं महात्मा फुले. पण इथं काय म्हटलंय? कोल्हापूरमध्ये 1911 मध्ये कोणी स्थापना केली? उत्तर काय असणार आहे? राजर्षी शाहू महाराज. या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. काही प्रश्नांची उत्तरे जर आपण घाईघाई दिली तर 100% आपण चुकू शकतो. त्यामुळे पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे आणि प्रश्न सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. हेलियमची संज्ञा काय आहे? आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला फसवण्यासाठी पहिला पर्याय एच असा दिलेला आहे, दुसरा पर्याय HE दिलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? HE. हेलियमची संज्ञा काय आहे? HE. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर. काय म्हटलं आहे? स्टेनलेस स्टील. ओके, हे बघा या ठिकाणी हा शब्द असा लिहून घ्यायचा, स्टेनलेस, पुढे काय? स्टील. ते तसंच ठेवायचं. स्टेनलेस स्टील. काय विचारलं आहे? संमिश्र विचारला आहे. हा जो का स्टेन 2 नंबर न आहे की नाही, न वरून निकेल असं लक्षात ठेवायचं आहे. न वरून निकेल असं लक्षात ठेवायचं आहे आणि ल वर्ण लोखंड असं लक्षात ठेवायचं आहे. ल वर्ण लोखंड लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी लोखंड आणि निकेल कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. या ठिकाणी लोखंड आहे, या ठिकाणी निकेल आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं झालं उत्तर स्टेनलेस स्टील. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोखंड, क्रोमियम आणि निकेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. ट्रिक काय बघितली आपण? स्टेनलेस 2 नंबर न आहे, न वर्ण निकेल असं लक्षात ठेवा. 3 नंबर ल दिसतोय का? ल वर्ण लोखंड असं लक्षात ठेवा. आता पर्यायामध्ये बघायचं लोखंड कोठे आहे, निकेल कोठे आहे. पहा या ठिकाणी एकाच ठिकाणी निकेल दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर लोखंड, क्रोमियम आणि निकेल असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणता प्रशासकीय विभाग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा विभाग आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पटकन. पटकन. उदाहरणार्थ पहा, समजा राम पटकन कामे करतो. राम कसे कामे करतो? पटकन करतो. मग त्याची काय रीत या ठिकाणी सांगितलेली आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर काय आहे? पटकन. हे काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचा प्रश्न पहा. अण्णा, अक्का हे मराठी शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे कानडी. अण्णा, अक्का हे मराठी शब्द कानडी भाषेतून आलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. विग्रह शोधा. सत्यासत्य. सत्यासत्य याचा विग्रह कसा होईल? तर सत्य किंवा असत्य असा विग्रह होईल. सत्यासत्य याचा विग्रह सत्य किंवा
असत्य असा होईल. पुढचा प्रश्न पहा, थंड या शब्दाची जात ओळखा. थंड काय आहे? विशेषण आहे. थंड काय आहे? विशेषण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते आहे? दर्शक सर्वनाम विचारलं आहे, तर तो काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, आज्ञा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, आज्ञा हा जो काही शब्द आहे याचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, आज्ञा. आज्ञा हा शब्द एकवचन पण आहे आणि आज्ञा हा शब्द अनेकवचन सुद्धा आहे. पुढचा प्रश्न पहा, गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी कर्ता कोणता आहे? तर गोविंदाचे. गोविंदाचे. जर कर्त्याला चे, च्या, ची हे जर प्रत्यय दिसलं तर ती विभक्ती कोणती असते? षष्ठी विभक्ती असते. कोणती? षष्ठी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे षष्ठी. गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती आहे? षष्ठी. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला गेला? काय म्हटलंय? कोणत्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला गेला? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही? प्रश्न महत्वपूर्ण आहे. घटना दुरुस्तीशी संबंधित नाही असं म्हटलं आहे. तर पहा, गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. स्वामी केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार हे सुद्धा संबंधित आहे. मिनर्व्हा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार हे प्रकरण सुद्धा घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. तर वरील सर्व प्रकरणे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. हे आपलं उत्तर झालं. काय? वरील सर्व प्रकरणे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व डॅश डॅश यांच्यात झाली. राजपूत, शीख, मुघल, मराठे. योग्य उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.